हॅलो एव्हरीवन. तर आजचा आपला टॉपिक आहे लूप्स. तर लूप्स काय आहे पायथन मध्ये ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर लूप्स काय, तर एक बेसिकली तुम्हाला एक पर्टिक्युलर पीस ऑफ कोड जर तो वारंवार रन करायचा असेल तर त्यावेळेस आपण लूप्स जे आहे ते वापरतो. तर पायथन मध्ये मुख्यतः दोन प्रकारचे लूप आहे. एक आहे फॉर लूप, दुसरा आहे व्हाईल लूप. तर फॉर लूपचा उपयोग कुठे होतो? इटरेट्स ओव्हर अ सिक्वेन्स, लिस्ट, ट्युपल, स्ट्रिंग. तर ह्या डेटा टाइप्स वरती, ह्या डेटा स्ट्रक्चर वरती जर तुम्हाला एखादी लूप रन करायचा असेल तर त्यावेळेस आपण फॉर लूप वापरतो. आणि व्हाईल लूप कुठे वापरतो? रिपीट्स ऍज लॉंग ऍज अ कंडिशन ट्रू. जोपर्यंत एखादी कंडिशन ट्रू होत नाही त्यावेळेस आपण व्हाईल लूप जे आहे ते वापरतो. तर पहिलं आहे आपला फॉर लूप. जसं मी तुम्हाला सांगितलं, यूज टू इटरेट ओव्हर सिक्वेन्स लाईक लिस्ट, ट्युपल, स्ट्रिंग आणि रेंज. रेंज फंक्शन काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मी एक सिंपल असं एक फॉर लूपचा कोड घेतलेला आहे. फ्रुट्स नावाची एक लिस्ट घेतलेली आहे. तुम्हाला ती लिस्ट डिफाईन करताना स्क्वेअर ब्रेसेस आपण वापरतो. फ्रुट्स नावाची लिस्ट आहे, त्याच्यामध्ये 3 एलिमेंट आहे: ऍपल, बनाना आणि चेरी. त्यानंतर मी जस्ट त्याच्यातून फक्त इटरेट करतो. इटरेट म्हणजे मी ते एक एक जे आहे ते एलिमेंट जे प्रिंट करतोय. तर ते कसे करायचे? तर फॉर लूपचा आपण सुरुवात करतो. फॉर फॉर फ्रूट. फ्रूट जे आहे ते व्हेरिएबल आहे. हे तुम्ही कोणतं पण व्हेरिएबल घेऊ शकता, जसं की फॉर इच इन फ्रुट्स, फॉर आयटम इन फ्रुट्स. फक्त एक लक्षात घ्या, जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं, पायथन जे कीवर्ड जे आहेत, जसं की एल्स आहे, व्हाईल आहे, इन आहे, हे तुम्ही घेऊ शकत नाही. तर मी जस्ट सिंपल फ्रूट हे व्हेरिएबल घेतलंय. फॉर फ्रूट इन फ्रुट्स, प्रिंट फ्रूट. एक लक्षात घ्या, जे पण व्हेरिएबल आपण इथे घेऊ ते आपल्याला प्रिंट स्टेटमेंट मध्ये हे आलंच पाहिजे. जस्ट मी त्याला एक्झिक्यूट करतो. तुम्ही पाहू शकता ऍपल, बनाना, चेरी जे आहे ते आपल्या एका बघा न्यू लाईन वरती जे आहे ते प्रिंट झालेलं आहे. हे झालं एक सिंपल फॉर लूप साठी. त्यानंतर आहे लूप थ्रू अ स्ट्रिंग. ज्या हिशोबाने आपण, ज्या पद्धतीने आपण फ्रुट्स वरती फॉर लूप चालवला, त्याच पद्धतीने आपण हे जे आहे लिस्ट डेटा स्ट्रक्चर होतं, त्याच पद्धतीने आपण स्ट्रिंग वरती सुद्धा चालू शकतो. इथं काय घेतलंय? फॉर फॉर लूप आपलं इथं बघा तुम्ही, मी लेटर जे आहे ते व्हेरिएबल घेतलंय. फॉर लेटर इन पायथॉन, प्रिंट लेटर. हे काय करेल? जे पायथॉन जे आहे, पी एका लाईन वरती, वाय दुसऱ्या लाईन वरती, टी नेक्स्ट लाईन वरती, एच नेक्स्ट लाईन, न्यू लाईन वरतीच मला सगळे जे पायथॉन जे आहे ते प्रिंट करून देईल. तुम्ही पाहू शकता इथे. तर हे झालं सिंपल असे फॉर लूप साठी. इथं एक रेंज रेंज फंक्शन कसं आपण फॉर लूप मध्ये वापरायचा ते पाहूया. तर रेंज फंक्शन बेसिकली कशासाठी यूज करतो? फंक्शन जनरेट अ नंबर्स. जर तुम्हाला नंबर जनरेट करायचे असतील तर त्यावेळेस आपण जे आहे रेंज फंक्शन जे वापरतो. तर इथे एक सिंपल असा रेंज फंक्शनचा कोड आहे. इथे मी घेतला फॉर. इथे मी आता आय व्हेरिएबल घेतलंय. आय इन रेंज ऑफ 1 पासून 6 पर्यंत. हे आपण लिस्टमध्ये इंडेक्सिंग सिलेक्शनच्या वेळेस आपण हे पाहिलेलं आहे. तर हे काय करतंय? मी सांगतोय फॉर आय इन रेंज ऑफ 1 पासून 6 पर्यंत जा आणि प्रिंट कर आय. आय जे व्हेरिएबल ते प्रिंट कर. ते बेसिकली काय करेल? 1 पासून 6 तर एक एक्सक्लूड असतो तुम्हाला माहिती आहे. ते 1 पासून 5 पर्यंत जाईल आणि 1 ते 5 जे नंबर आहे ते मला प्रिंट करून देईल, ते पण न्यू लाईन वरती. तुम्ही पाहू शकता 1, 2, 3, 4, 5 हे प्रत्येक न्यू लाईन वरती जे मला प्रिंट झालेलं आहे. ते झालं सिंपल रेंज फंक्शन. नंतर एक आहे युजिंग स्टेप इन रेंज. जसं आपण स्टेप वापरले होते इंडेक्सिंग सिलेक्शनच्या वेळेस, रेंजमध्ये सुद्धा आपण ते वापरू शकतो. तर ते कशा पद्धतीने, तर ते पाहूया. इथं मी जस्ट सिंपल फॉर लूप सुरुवात केली आहे. फॉर आय व्हेरिएबल इन रेंज ऑफ 2 पासून सुरुवात कर, 11 पर्यंत जा. ही त्याची स्टेप आहे 2. मी जसं तुम्हाला सांगितलं, आपण स्टेप जे आहे ते इंडेक्सिंग सिलेक्शनच्या वेळेस आपण पाहिलेली आहे. फॉर आय इन रेंज ऑफ 2 पासून सुरुवात कर, 11 पर्यंत जा. त्याची स्टेप आहे 2. तर ऑब्व्हियसली 11 जे आहे ते एक्सक्लूड असणार आहे. 2 पासून 10 पर्यंत जाईल. त्याची स्टेप दिलेली आहे 2. तर पहिले 2 प्रिंट होईल, 3 स्किप होईल, 4 प्रिंट होईल, 5 स्किप होईल, 6 प्रिंट होईल, 7 स्किप, 8 प्रिंट, 9 स्किप आणि 10 प्रिंट होईल. तर बेसिकली एक इव्हन नंबर आपण जनरेट केलेला आहे. तुम्ही पाहू शकता इव्हन नंबर जे जनरेट झाले आहेत 2 ते 10 दरम्यान. 2, 4, 6, 8, 2 ते 10 पर्यंतचे जे इव्हन नंबर जे आहेत ते फक्त जनरेट झालेले आहेत. का? ते आपण 2 जी आहे ती स्टेप वापरली, त्याच्यामध्ये एक एक जे नंबर्स आहेत ते स्किप करून पुढचा नंबर जो आपल्याला त्याने दिलेला आहे. तर हे झालं रेंज फंक्शन आणि फॉर लूप. नंतर एक आहे व्हाईल लूप. दुसरा आपला जो आहे तो व्हाईल लूप आहे. तर व्हाईल लूप काय? रिपीट्स ऍज लॉंग ऍज कंडिशन इज ट्रू. जोपर्यंत कंडिशन ट्रू होत नाही तोपर्यंत हा व्हाईल लूप जो आहे तो एक्झिक्यूट होत राहतो. तर एक लक्षात घ्या, व्हाईल लूप यूज करताना एक 2 चेक आहे. हे ते आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. तर ते काय आहेत? ज्यावेळेस पण आपण व्हाईल लूप यूज करू त्यावेळेस आपल्याला एक इटिरेटर, एक सिंपल असं व्हेरिएबल आहे ते आपण डिक्लेअर करायचं आहे. त्याला आपण व्हेरिएबल म्हणू शकतो किंवा प्रोग्रामिंग मध्ये आपण ज्यावेळेस व्हॅल्यू वापरतो त्यावेळेस त्याला आपण इटरेटर म्हणतो. ज्यावेळेस आपण इटरेटर डिफाईन केल्यानंतर ते इटरेटर जे आहे ते इन्क्रीमेंट करायचं विसरायचं नाहीये. तर ते कशा पद्धतीने करायचं मी तुम्हाला एक एक्सप्लेन करतो. तर सिम्पली मी काउंट नावाचं एक व्हेरिएबल, त्याची व्हॅल्यू 1, व्हाईल
काउंट जे आहे लेस दॅन इक्वल टू 5 कोलन त्या खाली मी एक्झिक्यूट करतोय प्रिंट काउंट कर. हे जस्ट मी सिंपल स्ट्रिंग प्रिंट करायला घेतले. बाकी नंतर हे जे काउंट आहे ते प्रिंट कर आणि हे जे आहे हे इन्क्रीमेंट करायला सांगितलं. मी ते इन्क्रीमेंट करायला काय सांगितलंय तर बेसिकली ते काय करेल एक जे आहे ते इथे येईल. एक लेस दॅन इक्वल टू 5 आहे ऑब्व्हियसली आहे तर प्रिंट करेल काउंट ऑफ इथं पहिली आपली व्हॅल्यू जी आहे ती 1 येईल. नंतर ते खाली काउंट नंतर इथे इन्क्रीमेंट दिले मी +1 तर ह्याची व्हॅल्यू जी आहे ती तर 2 होईल आता कारण प्लस केलंय ना. प्लस इक्वल टू नंतर त्याची व्हॅल्यू जी आहे ती 2 होईल. ते परत पुन्हा इथे येईल काउंटच्या ठिकाणी 2 लेस दॅन इक्वल टू 5 ऑब्व्हियसली आहे तर ते 2 प्रिंट होईल. नंतर काउंट ही इन्क्रीमेंट झाले 1 ने. पुन्हा 3 झाले आता 3 लेस दॅन इक्वल टू 5 आहे 3 प्रिंट होईल. इन्क्रीमेंट झालं 4 लेस दॅन इक्वल टू 5 पुन्हा ऑब्व्हियसली 4 लेस दॅन इक्वल टू 5 तर ते प्रिंट होईल. अशा पद्धतीने आपण जे काउंट जे आहे ते वापरतो. नंतर 5वा जे आहे आपलं 5 लेस दॅन इक्वल टू ऑब्व्हियसली 5 पेक्षा लहान किंवा 5 लहान नाही पण 5 इक्वल टू आहे. आपण हे कंडिशन काय लेस दॅन इक्वल टू 5 एवढं आहे ऑब्व्हियसली आहे तर त्याच्यामुळे हे जे आहे 5 सुद्धा प्रिंट झालेलं आहे. हे लक्षात घ्या. हे कधी झालं ज्यावेळेस आपण काउंट जे इन्क्रीमेंट केले प्लस इक्वल टू जे आपण इन्क्रीमेंट केल्यामुळं जरी मी हा जो लाईन जर मी नसती घेतली तर हा जो लूप आहे तो इन्फायनाइट लूप मध्ये गेला असता. त्याच्यामुळे जर तो इन्फायनाइट लूप मध्ये जाण्यापासून जर आपल्याला वाचवायचा असेल त्यावेळेस आपण जे आहे ते इन्क्रीमेंट करणं गरजेचं आहे. हे लक्षात घ्या. ज्यावेळेस तुम्ही व्हाईल लूप वापरता त्यावेळेस इटरेटर डिफाईन करणं आणि ते इन्क्रीमेंट करणं हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर आहे ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट. तर ब्रेक स्टेटमेंट काय तर ब्रेक काय करतं एक्झिट द लूप. तर एक पर्टिक्युलर कंडिशन जर आपली ती सॅटिस्फाय झाली तर ब्रेक स्टेटमेंट काय करतं लूप मधून आपल्याला बाहेर येण्यास मदत करतं. इथे एक कोड आहे त्याचा फॉर आय इन द रेंज ऑफ 1 पासून 10 पर्यंत इफ जोपर्यंत आय आहे जोपर्यंत 5 पर्यंत येत नाही तोपर्यंत व्हॅल्यू ही प्रिंट कर जा. एकदा ते सॅटिस्फाय झाल्यानंतर जे जो लूप आहे तो ब्रेक कर आणि ब्रेक केल्यानंतर जी व्हॅल्यू आहे ती मला प्रिंट करून दे. पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. जोपर्यंत फॉर आय इन रेंज ऑफ 1 पासून सुरुवात कर 10 पर्यंत जा. इथं मी एक कंडिशन तर मी इथं पुट केली आहे इफ आय इक्वल 5 जोपर्यंत आय 5 पर्यंत येत नाही. हे लक्षात घ्या. हा जो आहे इथं तो एक्सक्लूड असतो तर ते फक्त बेसिकली एक लेस होईल. ते एक जो आहे तो 4 पर्यंत आपल्याला प्रिंट भेटणार आहे. आय इक्वल टू 5 तर एक नंबर जो आहे तो मायनस मध्ये असतो आपला इथे. तो नंतर तो जी कंडिशन सॅटिस्फाय झाली तर तो जो लूप आहे तो ब्रेक कर आणि जे एलिमेंट्स माझे आलेले आहेत ते मला इथं एक्झिक्यूट करून दिले. तुम्ही पाहू शकता 1 2 3 4 जसं तुम्हाला 5 जो आहे तो एक्सक्लूड असतो आणि 4 पर्यंत फक्त आपल्याला जे आहे ते एलिमेंट प्रिंट करून दिलेलं आहे. हे झालं ब्रेक स्टेटमेंट. त्याच पद्धतीने कंटिन्यू स्टेटमेंट. कंटिन्यू काय करतं स्किप द करंट इटिरेशन. तर करंट इटरेशन जे आहे ते स्किप करण्यासाठी आपण कंटिन्यू स्टेटमेंट जे आहे ते वापरतो. तिथे कशा पद्धतीने वापरायचं एक सिंपल असा फॉर आय इन रेंज ऑफ 1 पासून 6 पर्यंत जा आणि इफ आय ची व्हॅल्यू ज्यावेळेस 3 येईल त्यावेळेस कंटिन्यू कर. बेसिकली 3 व्हॅल्यू नंतर ते इटरेशन स्किप कर आणि बाकीचं जे आहे ते प्रिंट करून दे मला. पुन्हा सांगतो आय इन रेंज ऑफ आपले हे व्हेरिएबल आहे 1 पासून सुरुवात कर 6 पर्यंत जा. बेसिकली तुम्हाला माहिती 6 एक्सक्लूड असल्यामुळे 1 ते पर्यंत 5 पर्यंत जाणार आहे आणि इथे मी कंडिशन दिली जर आय ज्यावेळेस 3 त्याची व्हॅल्यू 3 होईल त्यावेळेस कंटिन्यू कर. ते जे इटरेशन ते स्किप कर पण बाकीचे जे इटरेशन ते गॉन थ्रू कर ते चालू ठेव आणि उरलेलं जे एलिमेंट आहे ते मला प्रिंट करून दे. तुम्ही पाहू शकता आपले आय जे आहे ते 1 इक्वल 3 नाहीये त्याच्यामुळे आय प्रिंट झाला. 2 इक्वल 3 नाहीये त्याच्यामुळे 2 प्रिंट झाला. त्यानंतर आयची व्हॅल्यू 3 झाली. 3 इक्वल 3 ऑब्व्हियसली आहे तर इथं कंटिन्यू स्टेटमेंट आले. तुम्ही पाहू शकता कंटिन्यू आलं मग त्याने ते इटरेशन स्किप केलं त्यानंतर नेक्स्ट इटरेशन कंटिन्यू झालं. 4 इक्वल 3 नाही तर 4 प्रिंट झाले आणि 5 इक्वल 3 हे नाही त्याच्यामुळे 5 सुद्धा प्रिंट झाले. तर कंटिन्यू स्टेटमेंट काय करतं एक जर कंडिशन मी दिल्यानंतर ते स्किप करण्यासाठी आपण कंटिन्यू स्टेटमेंट जे आहे ते वापरतो. आय होप तुम्हाला फॉर लूप व्हाईल लूप आणि रेंज फंक्शन कशा पद्धतीने यूज करायचं ते या व्हिडिओमध्ये कळलं असेल.